साठो लोटो गोष्ट लग्नाची भाग 49. डोहाळे जेवण्यासाठी बऱ्याच बायका आलेल्या होत्या. आबोलीला एका सजवलेल्या झोक्यावर बसवण्यात आलं. त्याच्या आजूबाजूला जीविका, अनिशा, रंजना, प्रिया, प्रमिला, मृदुला उभ्या होत्या. बायका एक एक करून तिची ओटी भरत होत्या. तिची नजर काढत होत्या, कारण ती दृष्ट लागण्यासारखी सुंदर दिसत होती. पण तिची नजर अग्नेला शोधत होती. त्याला एक नजर बघण्यासाठी तिचा जीव कासावीस होत होता. आज सकाळपासून तिला थोडं नर्वस फील होत होतं. अबोली, तुझ्यासमोर या 2 डिश आहे. एका डिशमध्ये पेढा आणि दुसऱ्या डिशमध्ये बर्फी आहे. या दोन्ही डिश झाकून ठेवलेल्या आहे. यामधून तू एक चॉईस कर. पेढा निघाला तर मुलगा, बर्फी निघाली तर मुलगी. प्रमिला म्हणाल्या. असं पण असतं का? अबोलीने विचारलं. अगं तसं म्हणतात म्हणून आपणही म्हणायचं. बाकी आतमध्ये काय आहे ते देवालाच माहीत. त्या हसत म्हणाला. तसे सगळे हसले. अबोलीने एका डिशवर हात ठेवला. जीविकाने बघितलं तर त्यात पेढा निघाला. अबोली, तुला पेढाच होईल, रंजना म्हणाल्या तशी ती हसली. तिला अग्नेसारखाच मुलगा हवा होता. अबोलीचे नंतर खूप फोटो काढण्यात आले, पण या सगळ्यात तिची नजर अग्नेला शोधत होती. तो अजूनही आला नव्हता. रणजित यांनी त्याला फोन केला, पण त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. त्यांना वाटलं काही कामात असेल म्हणून फोन स्विच ऑफ केला. 2 तासांनी त्यांनी परत कॉल केला तरी फोन स्विच ऑफ. त्यांना आता टेन्शन यायला लागलं. मागे त्या जमिनीवरून बराच वाद झाला होता, तेव्हा काही जण अग्नेवर राग धरून बसलेले होते. त्यामुळे रणजित यांना त्याची काळजी वाटत होती. रणजित यांनी अग्नेला शोधण्यासाठी गार्ड पाठवले. त्यांना आज खरंच त्याचा राग आला. तो कधीच गार्ड सोबत ठेवत नव्हता. त्यांनी त्यांच्या पीएला कॉल केला, पण त्याला काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे रणजित यांचा संशय बळावला. गौरव, सूर्या, त्यांनी त्या दोघांना आवाज दिला. सगळ्यांचं जेवण चालू होतं म्हणून त्यांनी गौरवला आणि सूर्यजित यांना बाजूला बोलवलं. काय झालं दादा? सूर्यजित म्हणाले. रणजित यांनी आत बघितलं तर अबोली अनिशा प्रियासोबत गप्पा मारत होती. अग्नीचा फोन लागत नाहीये. तो कुठे गेला त्याच्या पीएला माहीत नाही. मला तर वेगळी शंका यायला लागली आहे. रणजित टेन्शनमध्ये म्हणाली. अग्निदादा बिझी असेल म्हणून त्याने फोन बंद करून ठेवला असेल. कधी कधी तो फोन बंद करून ठेवतो. जसा तो फ्री होईल आपल्याला कॉल करेल. तुम्ही काळजी करू नका, गौरव म्हणाला. नाही गौरव, त्या जमिनीच्या वादावरून खूप लोक त्याच्यावर राग धरून बसले आहेत. त्यात हा मुलगा एक गार्ड सोबत ठेवत नाही. सकाळी गेला आहे, आता संध्याकाळ होत आली, तरी त्याचा फोन लागत नाहीये. मी गार्ड पाठवले आहे त्याला शोधण्यासाठी. तुम्ही तुमच्याकडून शोध घ्या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, घरात कळता कामा नये, खास करून अबोलीला. रणजित म्हणाले. दादा, कोणाला काही कळणार नाही. मी माझी माणसं कामाला लावतो. गौरव, तू जमेल तशी चौकशी कर. सूर्यजित म्हणाले. हो डॅड. गौरव लगेच निघून गेला. सूर्यजित त्यांच्या माणसांना फोन करून सांगायला लागले. रणजित आत यायला लागले तसं त्यांना समर आणि दीपक दिसले. त्यांनी सगळं ऐकलं होतं. तुम्ही काळजी करू नका. आम्ही अग्नेला शोधून काढू, काही झालं तरी, समर म्हणाला. आम्ही लगेच त्याला शोधायला जातो. तुम्ही घरीच थांबा म्हणजे कोणाला संशय येणार नाही, दीपक म्हणाला. ठीक आहे, रणजित म्हणाले तसे दीपक आणि समर सोबतच बाहेर पडले. दीपक समर यांनी गौरवला सोबत घेतलं. ऑफिसमधल्या स्टाफला कॉल केले. कोणाला काहीच माहीत नव्हतं. अग्ने सकाळी ऑफिसला जाताना कुठे चालला आहे, काही सांगून गेला का, समरने गौरवला विचारलं. ते तिघेही एकाच कारमध्ये होते. दादा फक्त महत्त्वाचं काम आहे असं बोलला होता. कुठे चालला ते नाही सांगितलं, गौरव म्हणाला. एक काम करू, जितक्या ठिकाणी तुमच्या कंपन्या, हॉटेल आहेत सगळीकडे जाऊन चौकशी करू, दीपक म्हणाला. तसं या दोघांना पटलं. हे सगळं पोरं कुठे गेले? सूर्यजित पण नाही आहे, मुकेश रणजित यांना म्हणाले. ते काही कामानिमित्त बाहेर गेले आहे, रणजित म्हणाले. आता कोणतं काम निघालं की सगळे गायब, मुकेश हसत म्हणाले. तसं रणजित यांनी हळूच त्यांना झालं ते सगळं सांगितलं. तसा त्यांनाही धक्का बसला. अशा सिच्युएशनमध्ये अग्नीचं गायब होणं म्हणजे सगळंच बिघडवणार. त्यांनी अबोलीकडे बघितलं
तर तिचा चेहरा उतरलेला होता. ती सारखी दरवाजाकडे बघत होती. अबोली, आता थोड्या वेळ आराम कर, खूप दमली आहेस तू, मृदुला म्हणाल्या. मॉम, मिस्टर सहस्त्रबुद्धे अजून आले नाही. तिचा चेहरा रडकुंडीला आला. अबोली, या बिझनेसमन लोकांचं असंच असतं. हे कधी एका जागी टिकत नाही. त्यांना फक्त त्यांचं काम महत्त्वाचं असतं. अग्ने घरी आला का चांगलं खडसावून बोल त्याला, मृदुला तिचं मन हलकं करायला म्हणाल्या. ते मी करणारच आहे. आज सगळ्यात जास्त त्यांची गरज असताना त्यांना माझ्यापेक्षा काम महत्त्वाचं वाटलं. आता येऊ दे घरी, ती गाल फुगवून म्हणाली. मृदुला तिला रूममध्ये घेऊन गेल्या. थकल्यामुळे पडल्या पडल्या अबोलीला झोप लागली. प्रिया, काय करते? जीविका प्रियाजवळ आली. कार्यक्रम झाल्यामुळे सगळे पाहुणे निघून गेले होते. प्रिया बाहेर गार्डनमध्ये बसून गौरवला कॉल करत होती, पण तिचा कॉल घेत नव्हता. त्यामुळे ती त्याच्यावर चिडली. जीविका दी, बघ ना हा गौरव, आधी मला सारखा फोन करायचा आणि आज बघ केव्हाचा बाहेर गेलेला आहे. माझा कॉलसुद्धा उचलत नाही आहे, ती म्हणाली तशी जीविका हसली. अगं त्याचा फोन सायलेंटवर असेल, लक्ष नसेल, आणि तो एकटा नाही आहे. दीपक आणि समर दादासुद्धा त्याच्यासोबतच आहे. त्या तिघांना मी सोबतच बाहेर जाताना बघितलं. असेल काहीतरी त्यांचं काम. जेव्हा तो तुझे मिस कॉल बघेल तेव्हा तो तुला कॉल करेल, जीविका म्हणाली. तुम्ही दोघी इथं काय करत आहे? आणि समरला बघितलं का तुम्ही? अनिशा त्या दोघींजवळ येत म्हणाली. म्हणजे तुलाही माहीत नाही की तुझे मिस्टर कुठे गेले आहे ते? गौरव, दीपक आणि समरदादा सोबतच बाहेर गेलेले आहे. कुठे गेले ते माहीत नाही. आम्हाला वाटलं तुला माहीत असेल, पण तुलाही माहीत नाही. याचा अर्थ त्या तिघांचा काहीतरी वेगळाच प्लॅन आहे जो आपल्याला सांगायचा नाही आहे, जीविका म्हणाली. तशा या दोघी अलर्ट मोडवर गेल्या. थांबा, मी आत्ता समरची खबर घेते. अनिशाने लगेच समरला कॉल केला. 2-3 वेळेस कॉल केला तरी त्याने उचलला नाही. नंतर 5व्या कॉलला त्याने तिचा फोन रिसीव्ह केला. हॅलो, कुठे आहात तुम्ही तिघीही? अनिशा म्हणाली. अनु, आम्ही काही महत्त्वाच्या कामात आहे, सध्या तरी काहीच सांगू शकत नाही. मी तुला नंतर कॉल करतो, बाय, असं म्हणून समरने लगेच कॉल कट केला. अनिशा फोनकडे बघतच राहिली. काय झालं? काय बोलला दादा? जीविकाने विचारलं. तो बोलला की ते तिघेही खूप महत्त्वाच्या कामात आहे, आता काही सांगता येणार नाही, आणि लगेच कॉल कट केला. अनिशा म्हणाली. म्हणजे खरंच महत्त्वाच्या कामात असतील. पण असं काही महत्त्वाचं काम आहे की हे तिघेही आपल्याला एक कॉलही घेत नाही आहे आणि मेसेजही करत नाही आहे? देव करो आणि सगळं ठीक असो, प्रिया म्हणाली. तसं या दोघींना टेन्शन आलं. अबोली झोपलेलीच होती. रंजना, प्रमिला आणि मृदुला या तिघींना अग्ने बेपत्ता असल्याचं कळालं. रंजना या तर बेशुद्ध होता राहिल्या. त्या तिघींना सूर्यजित यांनी सांगितलं होतं आणि अबोलीला सांगू नका म्हणूनही बजावलं. खरं तर तेही घरात सांगणार नव्हते, पण रंजना यांनी खूपदा अग्नीबद्दल विचारल्यामुळे त्यांना सांगावं लागलं. माझा अग्नी कुठे असेल? त्या तर डोक्याला हात लावून बसल्या. मृदुला अबोलीकडे गेल्या. तिच्या काळजीने त्यांचं काळीज बसलं. अग्नी लवकरच घरी येईल, काळजी करू नका, त्याला काही होणार नाही, रणजित म्हणाले. खरे, पण तेही घाबरले होते. मुकेश यांनी त्यांची माणसं कामाला लावली. सगळे अग्नेचा शोध घेत होते. समर आणि गौरव, दीपक त्यांच्या प्रत्येक कंपनीत, हॉटेलमध्ये चौकशी करत होते. पण सगळीकडून त्यांच्या हाती निराशा येत होती. एका अंधाऱ्या खोलीत खुर्चीला बांधलेला अग्ने बेशुद्ध होता. खूप वेळाने त्याला शुद्ध आले. त्याने हळूहळू डोळे उघडले. त्याला डोळे उघडताना त्रास होत होता. मोठ्या मुश्किलीने त्याने डोळे उघडले, पण डोळे उघडताच सगळीकडे त्याला फक्त अंधार दिसला. हात पाय जखडून ठेवल्यासारखे वाटले. आपण किडनॅप झालो आहे हे कळायला त्याला काहीच वेळ लागला नाही. कोणी बांधून ठेवलं आहे मला? तो खूप जोरात ओरडला. मी. दुसऱ्या बाजूने आवाज आला, पण अंधार असल्यामुळे त्याला कोण आहे ते दिसलं नाही, पण आवाजावरून ती एक बाई असल्याचं त्याला कळालं. कोण आहेस तू? आणि मला का बांधून ठेवलं?
तो म्हणाला तशी ती हसली. तिचा आवाज त्याला ओळखीचा वाटला. कृतिका, तो म्हणाला तशी ती अजून हसायला लागली. ओ माय गॉड सर, तुम्ही माझा आवाज अजून विसरले नाही? ती हसत म्हणाली आणि तिने लाईट्स ऑन केले. तसा प्रकाश सहन न होऊन अग्नेने डोळे झाकले. डोळे उघडा सर आणि मला बघा. तुम्ही मला जॉबवरून काढून टाकलं, तेही खूप छोट्या कारणासाठी. पण तरीसुद्धा बघा मी आज किती श्रीमंत आहे. तुम्ही काढून टाकलं आणि दुसऱ्याने मला ठेवून घेतलं. तिथूनच झटपट पैसा मिळवला मी, ती हसून सांगत होती. अग्नेने तिच्याकडे बघितलं. पहिल्यापेक्षा जास्त मॉडर्न झाली होती ती. अंगावरचे कपडेसुद्धा खूपच महागडे दिसत होते. मला वाटलं तुला जॉबवरून काढून टाकल्यानंतर तू सुधरशील, पण नाही, तू तर पूर्ण बिघडली आहेस, कॅरेक्टरलेस झाली आहेस, तो चिडून म्हणाला. तसा तिला राग आला. हो, झाले आहे मी कॅरेक्टरलेस. आता रोज नवीन व्यक्तीसोबत माझी रात्र जात असते आणि सकाळी माझ्याजवळ लाखो पैसा असतो. लोकांना खुश करते मी, त्या बदल्यात ते मला पैसे देतात. आणि आत्ताच त्या पैशांच्या जोरावर मी तुम्हाला किडनॅप केलं आहे. ती मोठ्याने हसायला लागली. हे तुझ्या एकटीचं काम नाही आहे, तुझी कोणीतरी मदत केली आहे. तो तिरकस गालात हसत म्हणाला. स्मार्ट आहात तुम्ही सर. खरंच मी एकटी नाही. मी तुम्हाला किडनॅप करण्यासाठी एकाची मदत घेतली आहे आणि त्या व्यक्तीचं नाव मी नाही सांगणार. तुम्हीच विचार करा, कोण असेल तो व्यक्ती? कृतिका हसत म्हणाली आणि लाईट्स बंद करून निघून गेली. अग्ने सुटण्याचा प्रयत्न करत होता. तितक्यात 2 माणसं आत आले. लाईट्स ऑन करून त्याच्यासमोर बसले. अग्ने त्यांच्याकडे बघितलं. दोघेही हट्टेकट्टे होते. ते दोघं अग्नेकडे बघून हसले तसा हा पण हसला. ए, तू का हसतोयस? तोंड फोडून ठेवेल, समजलं? त्यातला एक जण अग्नेला खूप रागात म्हणाला. तसा अग्ने गालात हसला. या कामासाठी तुम्हाला किती पैसे मिळाले? अग्ने म्हणाला. ते आम्ही तुला का सांगू? दुसरा व्यक्ती म्हणाला. तुम्हाला किती पैसे दिले आहेत तेवढे फक्त सांगा, त्याच्या दुपटीने मी तुम्हाला पैसे देईल. अग्ने म्हणाला. तसं ते दोघं एकमेकांकडे बघायला लागले. तसा तर तू खूप श्रीमंत आहे. आम्ही गुंड जरी असलो तरी आमचा एक उसूल आहे, गद्दारी करायची नाही, ते म्हणाले. तसं अग्नेने दोन्ही भुवया उंचावल्या. त्यांच्यापेक्षा दुपटीने पैसे देऊनसुद्धा तुम्ही माझ्यासाठी काम करायला तयार झाला नाही, म्हणजे तुम्ही विश्वास ठेवण्यासारखे आहेत आणि मला अशा माणसांची जास्त गरज आहे. अग्ने त्यांना आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करत होता. स्वतः मरणाच्या दारात आहे आणि तू आम्हाला कामावर ठेवणार? ते दोघं अग्नेवर हसले. विचार करा, मी तुम्हाला दोघांना एक चांगली लाईफ देऊ शकतो, तो म्हणाला. तसे हे दोघं थोडे विचारात पडले. आत्तापर्यंत त्यांनी किडनॅपिंगचे काम केलेले होते, मारामाऱ्या केलेल्या होत्या, पण त्यांची जबाबदारी कोणी घेतली नव्हती. फक्त कामाचे पैसे देऊन लोक मोकळे होऊन जायचे. तसा हा पहिला भेटला जो त्यांची जबाबदारी घेण्याचं बोलत होता. काय करणार आहे तू आमच्यासाठी? आणि असंही आम्हाला ठेवून तुला काय उपयोग होणार आहे? पहिला व्यक्ती म्हणाला. तुम्ही दोघं माझे बॉडीगार्ड म्हणून राहू शकता. तुम्हाला सॅलरी चांगली देईल आणि शिवाय तुमच्या फॅमिलीची जबाबदारीसुद्धा घेईल मी. बोला, आहे का कबूल? आत्तापर्यंत तुम्ही जे काही केलं त्यामुळे तुमच्या घरच्यांनाही त्रास सहन करावा लागत असेल. तुमची मुलं मानाने जगू शकणार नाही, त्यामुळे असं काहीतरी करा ज्यामुळे त्यांना तुमचा अभिमान वाटेल. अग्नी बोलत होता तसं त्यांना खरं वाटत होतं. त्या दोघांनी खाली मान घातली. पण आता अग्नेची मदत केली तर कृतिकासोबत धोका केला जाईल असं त्यांना वाटत होतं. त्या मॅडमने आम्हाला पैसे दिले आहे. आम्ही जर आत्ता तुमची मदत केली तर त्यांना धोका दिल्यासारखं होईल. पहिला व्यक्ती जरा विचार करून म्हणाला. जर तुम्ही चांगल्या कामासाठी त्यांना धोका देत असाल तर त्यात वाईट काय आहे? उलट तुम्ही चांगल्या मार्गाला लागत आहात, तर ही शेवटची
चूक कराच, अग्नेय म्हणाला. आम्ही थोड्या वेळाने विचार करून सांगतो. पहिला व्यक्ती म्हणाल्यावर अग्नेय पण शांत झाला. आता ते दोघं काय निर्णय घेणार होते यावर सगळं डिपेंड होतं. ते दोघं विचार करण्यासाठी बाहेर निघून गेले. रात्री अबोलीला जाग आली. तिला कोणीच डिस्टर्ब केलं नव्हतं. सगळेजण अग्नेयचा शोध घेत होते. रणजित यांनी पोलिसांची मदत घेतली. समर, गौरव आणि दीपक यांनी सगळ्या ठिकाणी चौकशी केली, पण कोणाला काहीच माहीत नव्हतं. अबोलीने तिच्या बाजूला बघितलं तर ती एकटीच होती. अग्नेय आलाच नव्हता. तिने तिचा फोन बघितला, पण त्यावर त्याचा एकही फोन आलेला नव्हता किंवा मेसेजही आलेला नव्हता. तिने तसाच फोन घेतला आणि त्याला कॉल केला तर त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. अबोलीला काळजी वाटायला लागली. असा तर तो कधीच करत नव्हता. तिला एक मेसेज का होईना करायचा, मग तो कितीही बिझी का असेना. अबोलीपेक्षा त्याला काहीच महत्त्वाचं नव्हतं. मग अचानक असं काय झालं की त्याने एक कॉलही तिला केला नव्हता किंवा तो कुठे गेला तेही सांगून गेला नव्हता. मिस्टर सहस्त्रबुद्धे, कुठे आहात तुम्ही? तिला टेन्शन यायला लागलं. ती रूम बाहेर आली. तिने बघितलं तर सगळ्या लेडीज बसलेल्या होत्या. रंजना यांचा चेहरा खूप उतरलेला होता. बाकी पुरुष मंडळी कोणीच नव्हतं. उफ्स, खूप टेन्शनवाला पार्ट होता ना. पुढच्या भागात बघू काय होतं. कथा आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या भागात.